नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळेच आता हॉलमध्ये बसलेले असतात आणि सगळा हा विचार करत असतात की नेमकं ती बाई असेल तरी कोण. सुमित्रा आता म्हणत असते ती बाई आपल्या ओळखीची तर नसेल ना. ऐश्वर्या लगेच आता त्यांच्या जवळ येऊन बसते आणि आता ऐश्वर्या त्यांना म्हणते की ती बाई आपल्या ओळखीची सुद्धा आहे आणि आपल्या घरातली सुद्धा आहे. सगळेच आता लगेच आश्चर्याने ऐश्वर्याकडे पाहायला लागतात. त्याच्यानंतर सुमित्रा विचारत असते की कोण आहे ती बाई. तर मग ऐश्वर्या लगेच सांगते की मी स्वतः, म्हणजेच की ऐश्वर्या आता स्वतःचं नाव घेते. सगळे आता ऐश्वर्याकडे पाहू लागतात. मग त्याच्यानंतर ऐश्वर्या आता म्हणते असं जानकी बहिणीला वाटू शकतं. त्यांच्या नजरेतून पाहिलं तर ती बाई ही मीच असणार. तर मग आता सुमित्रा लगेच ऐश्वर्याला म्हणते अगं ऐश्वर्या काहीही काय बोलतेस आणि जानकीला असं का वाटेल. याच्यावरती ऐश्वर्या म्हणते त्यांच्या नजरेमध्ये दरवेळी मीच चुकीची असते. आता बघाच तुम्ही, त्या तुम्हाला पटवून सुद्धा देतील की त्या माणसाला पैसे देऊन मी स्नानांच्या खोलीमध्ये तो साप सोडायला लावला. तर मग आता शर्वरी लगेच ऐश्वर्याला म्हणते अगं ऐश्वर्या काहीही काय बोलतीयेस. ऐश्वर्या आता शर्वरीला म्हणते की शरुताई तसं काहीही नाहीये, तुम्ही मध्ये मध्ये इथे नसता, त्याच्यामुळे इथे काय घडतंय तुम्हाला त्याची कल्पना नाहीये. आपल्या जानकी वहिनी हल्ली खूप बदलल्या आहेत. त्या प्लॅन्स करतायत आणि तुमचा विश्वास बसतोय. जेव्हा त्यांचे ते प्लॅन सक्सेसफुल नाही होत तेव्हा मी कशी चुकीची आहे, मी प्लॅन केला असं सगळ्यांसमोर सिद्ध करायला जातात. आई मला आत एक बाहेर एक असं नाही करतायत. मला जानकी वहिनीसारखे प्लॅन्स नाही बनवता येत. ऐश्वर्या आता खूपच नाटकं करत सगळ्यांची सिंपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करत असते. मग त्याच्यानंतर सुमित्रा आता म्हणते अगं कसले प्लॅन ग ऐश्वर्या, म्हणजे तुला असं म्हणायचंय की हे सगळं जानकीने केलंय. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे रूममध्ये जानकी ऋषिकेशला सांगते की हे सगळं ऐश्वर्याने केलंय. ऋषिकेशला सुद्धा याच्यावरती विश्वास बसतो. मग त्याच्यानंतर जानकी आता ऋषिकेशला म्हणत असते तिच्यासारखं असा विकृत विचार करणारा दुसरं कोण आहे या घरात. ऋषिकेश आता म्हणत असतो बरोबर बोलतीयेस तू, पण मात्र वाईट याचं वाटतंय की तिच्या विरोधामध्ये आपल्याकडे कुठलाही पुरावा नाहीये. जानकी सांगते की पुरावा आहे, तो म्हणजे नाना. नाना जेव्हा शुद्धीवरती येतील, नाना जेव्हा बोलतील ना, तेव्हाच हे सत्य सगळ्यांसमोर येईल. ऋषिकेश आता म्हणत असतो पण मात्र तो दिवस उजाडेपर्यंत आपल्याला आणखी काय काय बघावं लागणार आहे ना माहिती नाही. इकडे दुसरीकडे ऐश्वर्या पोटतिकीने सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की हे सगळं जानकी बहिणीनेच केलंय आणि मी हे फक्त म्हणत नाहीये, मी तुम्हाला सगळ्यांसमोर हे सिद्ध करून दाखवणार आहे की हे सगळं जानकी बहिणीनेच केलंय. आजी सुद्धा आता आश्चर्याने लगेच ऐश्वर्याला म्हणते काय ग गुंडे, काय सिद्ध करणार आहेस तू. ऐश्वर्या आता म्हणू लागते आजी आता तुम्हीच मला सांगा, मगाशी त्या माणसाला पकडलं होतं तेव्हा तो माणूस काय म्हणाला, साडी बद्दल तो नेमकं काय बोलला, त्या बाईने कोणत्या रंगाची साडी नेसली होती. तर आजी सांगते की अबोली रंगाची. ऐश्वर्या आता म्हणते एक्झॅक्टली, अबोली रंगाची साडी माझ्याकडे नाहीच आहे आणि आपल्या घरामध्ये अशी कोण व्यक्ती आहे की जी अबोली रंगाची साडी नेसते. शरुताई तुमच्याकडे आहे का. याच्यावरती शर्वरी नाही म्हणते. ऐश्वर्या आजीला विचारते तर आजी म्हणते मला तो रंगच नाही आवडत. आणि आता सुमित्रावरती तर संशय घेण्याचा काही प्रश्नच नसतो. ऐश्वर्या म्हणते की आता कोण राहिलंय. याच्यावरती सुमित्रा सांगते की जानकी. तर मग ऐश्वर्या लगेच म्हणते बघा आई, तुमचं मनच तुम्हाला उत्तर देत आहे, कारण अबोली रंगाची साडी हे जानकी वहिनींकडेच आहे आणि हे सगळं जानकी वहिनीनेच केलंय. आणि मगाशी त्या माणसाने म्हटल्याप्रमाणे त्या बाईच्या डोक्यावरती पदर होता. आणि मला सांगा की आपल्या घरामध्ये कोणाच्या डोक्यावरती पदर असतो, फक्त जानकी वहिनीच्या. आणि त्याचा अर्थ नेमकं काय होतो ना हे सांगायची गरज नाहीये, पुरावे तुमच्या समोर आहेत. आजी आता लगेच नाटकं करत म्हणू लागते की माझा तर विश्वासच बसत नाहीये की हे सगळं जानकी करेल. सुमित्राला सुद्धा ऐश्वर्याचं हे बोलणं पटलेलं नसतं. सुमित्रा आता म्हणत असते ऐश्वर्या तुझं आपलं ना काहीही असतं, जानकीने साप सोडला आणि जानकीला साप चावला का. आता ऐश्वर्या म्हणू लागते आई तुम्ही किती भोळे आहात हो, तुम्हाला कसं समजत नाहीये, तो साप ना जानकी वहिनीसाठी नव्हताच, तो साप नानांसाठी होता. आता ऐश्वर्या इशी फुगवून देते ते सगळं पाहता सगळे आश्चर्याने ऐश्वर्याकडे पाहत असतात. शर्वरी आता म्हणते पण जानकी वहिनी असं का करेल. याच्यावरती ऐश्वर्या सांगते अहो कसं आहे माहिती का, आता जर नाना शुद्धीवरती जर आले तर नाना सांगतील ना की त्यांना जानकी वहिनीनेच ढकललं. पण आई बघा, तुमचं पुण्य आता नानांच्या मदतीला धावून आलं. आपल्या नानांना काहीही नाही झालं, देवी आईने जानकी वहिनींना शिक्षा दिली. बघा ना, आपल्या नानांना साप नाही डसला, पण मात्र त्या सापाने जानकी वहिनींनाच दंश केला आणि जानकी वहिनीचाच डाव जानकी वहिनीवरती उलटला. ऐश्वर्या आता सगळ्यांनाच फुगवून देण्याचा प्रयत्न करत असते आणि एक एक करत सगळ्यांचाच ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास बसत असतो. ऐश्वर्या आता म्हणत असते हे बघा हे असंच असतं, देवाच्या काठीचा ना कधीही आवाज नाही होत, पण मात्र ती बरोबर बसते. शर्वरीचा आता ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास नसतो. शर्वरी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या काहीही नको बोलूस, जानकी वहिनी असं काहीही करणार नाहीये, माहिती आहे आम्हाला.
आता शर्वरीचं बोलणं पाहता आजी लगेच म्हणते, तुम्ही दोघी सुद्धा ना खूप भोळे आहात. एकेला झाकावं आणि दुसरीला वरती काढावं. इतक्या वेळ जानकी वहिनीने तुम्हाला फसवलंय, तरी सुद्धा तुम्ही तिच्या दोषावरती पांघरून घालताय. आता एक काम करा, इथनं पुढे नानांच्या बाजूला सुद्धा जानकीला फिरकू देऊ नका. कारण तिच्या मनाच्या आतल्या डोहामध्ये असा कोणता नाग फणा काढून बसलाय ना, ते आपल्याला कळणार नाही. आजी सुद्धा आता त्यांच्या दोघींनाही जानकीच्या विरोधामध्ये भडकवून देण्याचा प्रयत्न करत असते. आणि ऐश्वर्या जानकी आता सुमित्रा सुद्धा विचार करू लागते की ऐश्वर्या म्हणतीये त्यांच्याप्रमाणे खरंच जानकीने यांच्या खोलीमध्ये साप सोडलं असेल तर मग आता त्याच्यानंतर रात्री सुमित्रा झोपलेली असते. पण मात्र सुमित्राला असं स्वप्न पडतं की नानांकडे कोणती तरी बाई आली आणि त्यांच्या तोंडावरती उशी ठेवून त्यांना मारण्याचा प्रयत्न करतीये. सुमित्रा आता लगेच डचकून जागी होते. सुमित्रा आता लगेच स्वतःच विचार करत म्हणते की रात्रभर यांचा विचार करता करता डोळ्याला डोळा नाही लागला. पहाटे जरा थोडी डुकली लागली तरी असं वाईट स्वप्न. असं म्हणतात की पहाटेचे स्वप्न हे खरे होतात. देव्याई हे स्वप्न ना अजिबात खरं करू नकोस. सुमित्रा आता विचार करत असते. आधी ती शेतकरी, मग खोटे दागिने आणि मग तो अपघात आणि मग त्याच्यानंतर तो साप. देवी आई तुला नेमकं काय करायचंय? हे वाईट स्वप्न पाहता तुला नेमकं काय सुचवायचंय? आता दुसरं कोणतंही वाईट संकट नाही येणार ना ग? सुमित्रा देवी आईला रिक्वेस्ट करत म्हणत असते की तूच वाचव बाई आणि यातून तूच मार्ग काढ. आणि सुमित्राला नानांची खूपच काळजी वाटत असते. त्याच्यानंतर इकडे ऐश्वर्या किचनमध्ये असते. ऐश्वर्या सुमित्रासाठी सूप बनवते आणि स्वतःशीच विचार करते. आईंना आता सूप भरवताना त्या लुजर जानकीच्या विरोधामध्ये आईंच्या मनामध्ये कान तरी फुकता येईल. ऐश्वर्या लगेच आता आईंसाठी सूप घेऊन जाऊ लागते. तेवढ्यात लगेच समोरनं जानकी येते आणि ऐश्वर्याला विचारते की काय हे? ऐश्वर्या म्हणते, अगं हे साधं सूप आहे. साधं नाहीये पण स्पेशल आहे. कारण मी बनवलंय ना, त्याच्यामुळे ते स्पेशलच असणार. जानकी आता म्हणते, सूप कोणासाठी? नानांना अजून शुद्ध आलेली नाहीये. याच्यावरती आता ऐश्वर्या म्हणते, नानांचं नाही ग, आता आईंसाठी. नानांची विकेट तर काढली, आता आईंची बारी. ऐश्वर्या जानकीच्या मनामध्ये आता जानकीला भडकवून देत असते आणि जणू काही ती सुमित्राला काहीतरी करणार आहे असं जानकीला भासवत असते. ऐश्वर्या आता म्हणत असते, एक विकेट तर गेली, पण आता आईंचा सुद्धा क्लीन बोर्ड झालाच पाहिजे ना. त्याच्यानंतर जानकी आता ऐश्वर्याच्या हातामधलं ते सूप घेत असते आणि तिला विचारत असते की काय घातलंयस तू याच्यामध्ये? ऐश्वर्या म्हणते, मी याच्यामध्ये घातलंय की चमचाभर द्वेष आणि रणदिव्यांचं मीठ खाऊन त्यांनाच उद्ध्वस्त करण्याची फितोरी. आणि झाली नाही स्पेशल डिश तयार. ऐश्वर्याची फालतू बडबड पाहता जानकी आता लगेच तिच्यावरती ओढत म्हणते, ऐश्वर्या शांत हो, उगाच काहीही बोलू नकोस. आणि जानकी ऐश्वर्याच्या हातामधलं ते सूप घेण्याचा प्रयत्न करत असते. पण ऐश्वर्या काय तिला ते हाताला लागूच देत नसते. जानकी म्हणत असते, तुझं काय चाललंय ते मला माहिती नाही, पण मात्र या सूपमध्ये जे काही मिसळलं असशील ना, पण आईंच्या खोलीमध्ये घेऊन नाही जायचं. त्यांच्या खोलीमध्ये तू पाय सुद्धा नाही ठेवायचास. नानांबरोबर तू जे काही बरं वाईट केलंयस ते केलंय, पण मात्र मी आता आईंना काही होऊ देणार नाही. जानकी आता ते सूप घेत असते. पण मात्र ऐश्वर्या जानकीला म्हणते, अगं असं काय करतेयस? मी तुला सांगितलं ना एकदा, त्याच्यामध्ये काहीही घातलेलं नाहीये, काही नाही होणार आईंना. हे के एवढाच संशय आहे ना तर पिऊन बघ. आणि ऐश्वर्या जानकीला पिण्यासाठी सांगत असते. पण जानकी म्हणते, अगं ऐश्वर्या माझं व्रत आहे. ऐश्वर्या लगेच चिडत म्हणते, हो ना, मग अजून एक व्रत ऍड कर, मौन व्रत धर. कशाला उगाच शहाणपणा करतेयस? का माझ्या कामामध्ये सारखी सारखी अडवी येतेयस? आणि आता ऐश्वर्या बळजबरीने जानकीला सूप पाजण्याचा प्रयत्न करत असते. तर मग आता जानकी चिडते आणि लगेच ऐश्वर्याचं ते ताट फेकून देते. त्याच्यामुळे ते खाली पडतं. तेवढ्यात तिथे किचनमध्ये सुमित्रा आलेली असते आणि लगेच सुमित्राच्या ते पायाशी जाऊन पडतं. त्याचा आवाज झाल्याने सगळेच आता लगेच किचनमध्ये येतात. ऐश्वर्या लगेच आता आईंकडे येते आणि आईंच्या पायावरती सांडलेलं ते सूप तिच्या पदराने पुसत असते. ऐश्वर्या आता म्हणत असते, आई ते सूप खूप गरम होतं, तुमचा पाय नाही ना भाजला? सुमित्रा म्हणते की भाजलं नाही, पण मात्र तुमच्या दोघींचे भांडणं बघून मनाला चटके बसले. घरातले सगळेच तिथे आलेले असतात आणि सगळे आता आश्चर्याने पाहत असतात. मग त्याच्यानंतर सुमित्रा आता म्हणते, अगं काय ग हे तुमचं वागणं? जानकी, अगं चाललंय काय? हल्ली तुझा खूपच आवाज चढायला लागलाय. आणि ऐश्वर्या, तुला नानांची इतकी काळजी आहे की तुला एवढं सुद्धा भान नाहीये की ते शेजारच्याच खोलीत आहेत आणि ते शुद्धीवरती सुद्धा नाहीयेत. शुद्धीवरती आल्यानंतर त्यांच्या कानावरती काय पडणार ही अशी तुमची भांडणं? ऐश्वर्या आता लगेच भोळा चेहरा करत सुमित्राला सांगत असते, आई मला तुमची सेवा करण्याचा थोडाही हक्क नाहीये का? मान्य आहे मला, इतकी वर्ष जानकी वहिनीने तुमची सेवा केली, तुमच्या दुसऱ्या सुनेला तुमची सेवा करण्याचा चान्स मिळतोय, तर मग जानकी वहिनीच्या पोटात का दुखतंय? वहिनी, तुम्हाला मान हवाय ना, घ्या मान. तुम्हाला मोठेपणा सुद्धा हवाय ना, तर तो सुद्धा घ्या. मला फक्त माझ्या आई आणि नानांची सेवा करायची आहे.
एवढं फक्त तुम्ही माझ्याकडून घेऊ नका. जानकी फक्त आता आश्चर्याने आणि शांतपणे ऐश्वर्याचं ते बोलणं ऐकत असते. ती याच्यावरती एकही शब्द बोलत नसते. मग त्याच्यानंतर आता ऐश्वर्या लगेच भोळा चेहरा करत सुमित्राला म्हणते, आई हेच बघा ना, इतके दिवस नानांच्या काळजीमध्ये तुम्ही काहीही खाल्लेलं नाहीये. म्हणूनच तर मी तुमच्यासाठी ते हेल्दी सूप बनवलं होतं. तर मग ह्या काय म्हणतात, की तुझी हिंमत कशी झाली की आईंसाठी काही बनवायची? आणि मी का नाही करायचं त्यांच्यासाठी? आता लगेच ऐश्वर्याच्या थोडी पुढे येते आणि तिला म्हणू लागते, अगं ऐश्वर्या बास गं, किती खोटं बोलशील. आमच्या आश्रमामध्ये असं म्हणायचे की खोटं बोलणाऱ्याचं वय ना पटापट वाढतं. त्या हिशोबाने तू चक्क म्हातारी झाली आहेस. अगं किती खोटं बोलतीयेस. आजी सुद्धा आता लगेच पुढे येते आणि जानकीला म्हणू लागते, म्हणजे तू असं काहीच नाही म्हणाली का? अगं मगाशी मी जपमाळ शोधत होते तेव्हा मला असं ऐकायला आलं की तू ऐश्वर्याला म्हणालीस की आईंच्या खोलीबाहेर जायचं सुद्धा नाही आणि तिथे फिरकायचं सुद्धा नाहीस. तुझ्या मनामध्ये नक्कीच काहीतरी काळबेर आहे. तू हे बोललीस की नाही? बोलली जर नसशील ना तर घे तुझ्या मुलीची शपथ आणि बोल की मी असं म्हणालेच नाही म्हणून. जानकी आता म्हणते, आजी त्याची शपथ घेण्याची काहीही गरज नाहीये. मी खरंच बोलते की मी असं म्हणाले होते. पण त्याच्यामागे काहीतरी कारण आहे. मला डाऊट आहे की ऐश्वर्याने सूपमध्ये नक्कीच काहीतरी मिसळलंय आणि जसंच तिने नानांना इजा पोचवली. तिने नानांना ढकललं आणि तसंच तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून मला असं वाटतं. ऐश्वर्या आता लगेच ओरडत म्हणते, बास जानकी वहिनी बास. हे असले खोटे आरोप माझ्यावरती नका करू. तुम्हाला असा संशय आहे ना मी त्या सूपमध्ये काहीतरी टाकलंय? ऐश्वर्या लगेच त्या पातेल्यामध्ये उरलेलं ते बाकीचं सूप एका वाटीमध्ये काढतं आणि सगळ्यांसमोर त्या सूपची टेस्ट घेते. म्हणजेच ती असं सिद्ध करते की त्या सूपमध्ये तिने काहीही घातलेलं नाहीये. आता ऐश्वर्याचा तो सगळा प्रकार पाहता जानकी आता थप्प राहते. तिला काय बोलावं काहीही समजत नसतं. ऐश्वर्या आता म्हणू लागते, बघा मला काही झालं का? आई अहो मी त्या सूपमध्ये काहीही घातलं नव्हतं. जानकी वहिनी खोटंच सांगतायत. आईंच्या तब्येतीची काळजी ना म्हणून मी सूप केलं. आज नानांना ढकलून मला प्रश्न विचारताना तुम्हाला लाज नाही वाटत? याच्यावरती जानकी सुद्धा आता लगेच ऐश्वर्याला ओरडत म्हणते, ऐश्वर्या बास कर तुझी ही नाटकं. 10 वेळा जरी ओरडू सांगितलं ना तरी सुद्धा हे खोटं खरं होत नाही. नानांना मी नाहीस तर नानांना तू ढकललंयस. फक्त नानांना शुद्धीत येऊ दे. ज्या क्षणी ते शुद्धीत येतील ना, सुमित्रा लगेच मध्ये म्हणते, तेच ना, नाना शुद्धीवरती आल्यानंतर तुमची भांडणं बघून ते पुन्हा शुद्ध हरपतील की काय अशी भीती वाटायला लागलीये मला. आता जानकी ऐश्वर्या पुढे कोणाला काय बोलावं काहीही समजत नसतं. जानकी खूप पोटतिडकीने सांगत असते पण मात्र कोणाचाही जानकीवरती आता विश्वास सुद्धा बसत नसतो. सुमित्रा आता म्हणत असते की तुमच्यामधली ही घाणेरडी स्पर्धा आता संपवा, कारण याच्यामुळे एक दिवस माणसांचे जीव जातील. काहीही गरज नाहीये नानांसाठी कोणी काय करायची. त्यांची बायको अजूनपर्यंत जिवंत आहे आणि त्याच अधिकाराने मी तुम्हाला दोघींना बजावतीये की यापुढे नानांच्या खोलीमध्ये तुम्ही दोघींनी पाऊल नाही टाकायचं. तर इकडे जानकीला खूप मोठा धक्का बसतो आणि जानकी आता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते. जानकी लगेच आता सुमित्राची माफी मागत म्हणते, आई जर माझं काही चुकलं असेल ना तर मला माफ करा, पण मात्र हे असं काहीही नका बोलू. सुमित्रा स्पष्टपणे सांगून टाकते की तुम्ही त्यांच्यासाठी काहीही करायची गरज नाहीये. त्यांची सगळी जबाबदारी आता मी उचलणार आहे. तर सुमित्राला जानकीचं ते वागणं काही सहन नाही होत. ऐश्वर्या शेवटी तिचा दाव साधते. सुमित्रा जानकीकडनं घराचा हक्क सुद्धा काढून घेते आणि तिच्या कमरेला असलेला तो चाव्यांचा छल्ला सुद्धा तिच्याकडनं काढून घेते. हे सगळं पाहता आता ऐश्वर्या खूपच खुश झालेली असते. पण मात्र जानकी खूप अपसेट असते. ऋषिकेश, सारंग, बाकी सगळ्यांना कोणाला काय बोलावं ते सुद्धा काहीच समजत नसतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी आणि ऋषिकेश दोघे एकमेकांशी बोलत असतात. जानकी आता खूप डिस्टर्ब असते आणि ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश माझं काही चुकलं का? याच्यावरती ऋषिकेश आता जानकीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की चांगल्या वागणाऱ्या माणसाला कायम चुकीचंच ठरवलं जातं आणि यामध्ये गप्प बसून चालणार नाही. आज मी आईशी बोलणार आहे. आणि ऋषिकेश लगेच आता इकडे सुमित्राशी बोलायला येतो. मग त्याच्यानंतर ऋषिकेश सुमित्राला म्हणत असतो, ज्या आईला मी ओळखतो ना तू तशी नाहीयेस. याच्यावरती सुमित्रा आता ऋषिकेशला म्हणते, बघ ऋषिकेश, तुझी बायको बरोबर आहे आणि आजवरती बरोबर असणारी तुझी आई चुकीची आहे. आई मुलाला मायेने खतपाणी घालून वाढवते आणि बायको त्याच पिकल्या फळाला जागं करते. मग तो मुलगा आईला विसरून जातो. तर मात्र सुमित्राचं हे बोलणं पाहता ऋषिकेश लगेच म्हणतो, आई तो मुलगा नाही गं, सावत्र म्हणायला विसरलीस का? तर सुमित्रा लगेच आश्चर्याने ऋषिकेशकडे पाहायला लागते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.